की सत्तेमधले आमदार आहे आणि तुम्ही मग रस्त्यावरती का उतरताय? महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या सरकारचा नेता एकदम खमक्या आहे. सरकारचा प्रमुख नेता देवाभाऊ हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत खंबीर आहेत आणि त्यांच्या कामातून आपल्या निदर्शनास आलाय की विशाळगडावरती जिहाद्यांनी केलेलं आक्रमण, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीच्या बाजूने केलेलं आक्रमण, त्याचं चालू असलेलं उदात्तीकरण हे देवाभाऊंच्या सरकारने सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय. हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानाला माहित आहे. याच देवाभाऊंच्या सरकारनं देवाभाऊंच्या नेतृत्वात आणि हिंदुत्वासाठी काम करणारे आमचे सहकारी मित्र माननीय महेश दादा लांडगे यांच्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये 800 हेक्टरच्या वर सरकारी जमिनीमध्ये ज्या जिहाद्यांनी अतिक्रमण केलं होतं ते जमीन दोस्त करून टाकलं. ही देशातली सर्वात मोठी कारवाई आहे देशातली. आणि म्हणून सरकारच्या पद्धतीनं काम करताय. गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, गोहत्या बंदीचा कायदा आणला, परंतु तरी त्यामध्ये काय बदल करण्याची आवश्यकता होती ते संग्राम बापूंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. बीडच्या आमच्या आजच्या मोर्चाची मागणी काय आहे? सगळ्यात महत्वाचा विषय गेल्या 8-10 दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरू आहे, प्रिंट मीडियामध्ये छापून येतोय. तो मुद्दा काय आहे? आणि मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्याकडे पत्र देऊन मागणी केली आहे की बीड मध्ये जो तुरुंग आहे त्या तुरुंगामध्ये पेट्रस जोसेफ गायकवाड नावाचा जो तुरुंग अधिकारी आहे, जेलर आहे. आपण पिक्चर मध्ये जेलर बघितलेत बरोबर की? पिक्चर मध्ये जेलर अन्याय करणारे आपले हिरो जेलमध्ये गेल्यानंतर त्याला मारहाण करतात.